हॅलो. आय डोंट नो, म्हणजे मी जे रेकॉर्ड करून राहिलो आहे त्याचं काही नाव वगैरे आहे का नाही, आय डोंट नो, बट जस्ट लाईक मी मित्रासोबत खूप टाइम स्पेंड केला आहे. म्हणजे माझ्यासाठी मित्र म्हणजे इट वॉज लाईक अ रिअली अमेझिंग पीपल. आणि मला डेफिनेटली त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करायला खूप आवडतं. कारण मित्र म्हणजे कोणते मित्र आपले, आपला पिंटी, वन मॅन, विशाल, वैभव वगैरे हे सगळे मित्र नाही का, म्हणजे माझे काफी क्लोज आहे आणि यांच्यासोबत मी खूप टाइम स्पेंड केला आहे. आणि जो टाइम स्पेंड केला इट वॉज लाईक अ रिअली ग्रेट टाइम फॉर मी. म्हणजे माझ्यासाठी हे खूपच गजब वेळ होता असं मला वाटते. माझी कोणी गर्लफ्रेंड वगैरे नाही आहे, आणि बट मित्रांसोबत मी जेवढा टाइम स्पेंड केला आहे तो जो क्षण आहे तो इट जस्ट लाईक मोर दॅन अ गर्लफ्रेंड, किंवा एक प्रकारे गर्लफ्रेंड असल्यानंतर जो प्लेजर मिळते त्याच्यापेक्षा पण सर्वात जास्त आहे. गेले आम्ही 8 वर्ष सोबत होतो, आताही आहे म्हणा, आताही आहे म्हणजे अजूनपर्यंत मेलो वगैरे नाही आहे. इथंच लाईक नाही का, म्हणजे सगळेजण वर्धेत आहे आणि मी नागपूरमध्ये आहे. सो दॅट्स व्हाय. मला आताही आठवते की 2014 मध्ये, 2014 किंवा 15 मध्ये समर सीझन मध्ये लग्न असायचं. कोणालाही लग्न असायचं, कोणाही लग्न असेल चलो, ज्याचं कोणाचं लग्न असेल चलो. इज लाईक म्हणजे हा असा वेळ होता की नाही का, त्या वेळेस माझं डेली रुटीन सांगू काय होता, म्हणजे जस्ट लाईक आमचं पेपर वगैरे झाले होते म्हणा, सुट्ट्या वगैरे सुरू होत्या. ती जस्ट लाईक सकाळी उठायचं, घरी जे काही काम वगैरे आहे ते करायचं. त्याच्यानंतर 11 वाजता फोन यायचा की भाऊ आपल्याला लग्न आहे शिवमंगल कार्यालयामध्ये. ओके ठीक आहे, फुल तयार व्हायचं, लग्नात जायचं. गाडी वगैरे असायचीच आपल्यापाशी, घ्यायचं, लग्न जायचं, लग्न करायचं. लग्न करून आल्यानंतर मग पिंडीकडे आल्यावर नाही का, म्हणजे कंटिन्यू म्हणजे आम्ही घरी 2-3 वाजता यायचं लग्न करून. 2-3 वाजता लग्न करून आलं मग मस्त पिंडीकडे जायचं आणि कॅरम खेळायचं 3 ते 4:30-5 वाजेपर्यंत. मस्त कॅरम खेळायचा. कॅरम खेळला त्याच्यामुळेच नाही का, हळूहळू नाही का थोडासा बोर वगैरे झाला का अचानक चिवडा बनून जाय, कच्चा चिवडा वगैरे, अचानकच काही ना काही बनून जाय वगैरे. इट वॉज लाईक रिअली अमेझिंग डेज फॉर मी. या आणि मग त्याच्यानंतर काय, मग फटाकसे घरी जायचं, कपडे चेंज करायचे, खेळाचे कपडे घालून यायचे आणि फटसे पिंटीकडे पुन्हा वापस यायचं. आल्यानंतर मग फुटबॉल, तो क्रिकेटचा क्रेज नव्हता, तेव्हा फुटबॉलचा क्रेज होता. सांगू तेव्हा काऊन, कारण तेव्हा नाही का म्हणजे विशाल, मी, वैभव, बादल, पिंटी, वन मॅन, टू मॅन, आमची टीम वेगळी, आणि इकडे कंबा, त्याच्यानंतर गौरव, डब्बा, जे स्ट्रॉंग प्लेअर आहे त्यांची टीम वेगळी असायची. जस्ट लाईक नाही का, ग्राउंड मध्ये जायचं ना तर असं काही म्हणजे मी कोणत्या टीम कडे आहे याचा काही डाऊट नसायचाच. या शर्यू वगैरे त्यांच्या टीम कडून, इट लाईक मी आपल्या टीम कडून. म्हणजे काही असायचं नाही सर, गेलं माझं काम काय, मी गोलकी लागायचो. इट जस्ट लाईक गेलं, भाऊ मी गोलकी लागतो, तू खेळ पुढे. इट वॉज लाईक रिअली अमेझिंग. आणि त्यावेळेस खेळण्यामध्ये इतकं अग्रेशन असायचं ना, बहुतच जास्त. म्हणजे त्यांची टीम पण खूप स्ट्रॉंग होती बरं, म्हणजे त्यांना खूप रूल्स वगैरे फॉलो करायचे, पास वगैरे करायचे, खूप म्हणजे खूप टेक्निकली खेळायचे. आमच्यासाठी म्हणजे एवढंच का, तो बॉल आहे तो गोल आहे बस, त्या बॉलवर गोल न्यायचा, दॅट्स इट, बाकी काहीच माहित नाही बस याच्यातच. आणि या खेळण्यामध्ये इतकी मजा आहे ना, बहुतच जास्त, झगडे पण होय पण बहुत मजा आहे, खूपच मजा आहे. कसं संध्याकाळी 7-7:30 वाजेपर्यंत मस्त खेळायचं. 7-7:30 वाजता खेळलं की पुन्हा घरी जायचं, घरी आल्यावर फ्रेश वगैरे व्हायचं, भाऊ लग्न आहे.
चलो फिर से तयारी, लेट्स गो टू द लग्न. मग पुन्हा लग्नाला जायचं लॉन मध्ये वगैरे. लग्नामध्ये पण आम्ही बहुत मजा करायची. ते मेरे बाप म्हणजे लाईफ मध्ये लग्न, अरे मेरे बाप इतके लग्न केलंय ना मी बहुतच जास्त. आणि युजली अशा लग्नात गेलं ज्या लग्नात मला बिलकुल इन्व्हिटेशन नाही. हा, म्हणजे कोणाला प्रवेशला किंवा वैभवला ग्रुपमध्ये कोणाला कोणाला तरी लग्न असायचं आणि लग्न नसलं का चलो बा असंच. सो लग्न वगैरे करायचं. मग तिथून 11-11:30 वाजता आलं का ग्राउंड वर जायचं. मग तिथे जाऊन चेंगड करायची, मस्त बोलत बसायचं, वैभवचे किस्से वगैरे ऐकायचे. आणि बस मग रात्री काय, रात्री आलो 12 वाजता झोपून जायचं. तेव्हा आई वडील वगैरे तेवढे जास्त त्रास वगैरे द्यायचे नाही, म्हणजे द्यायचे म्हणायचे म्हणा, बट या इट वॉज लाईक अ रिअली अमेझिंग डेज फॉर मी. यांच्यासोबत मी खूप चांगला टाइम स्पेंड केलाय. आणि खरंच मला असं वाटतंय का नाही का लाईफ मध्ये सर्वात जास्त मॅटर का असते, लाईफ मध्ये सर्वात जास्त मॅटर असते खुशी, आनंद. आणि हे आनंदच खूप जास्त कॉस्टली नाही म्हणता येईल, बट इट जस्ट लाईक अ लकी. या म्हणजे एक प्रकारे लकी असेल तर तुम्ही आनंद भेटू शकता, नाही तर तुम्हाला तो आनंद भेटणार नाही. म्हणून ट्राईंग टू से इज की शायद मी लकी होतो की मला अशा लोकांसारखे मित्र भेटले मला, जे इट वॉज लाईक अ रिअली वंडरफुल. त्यांनी माझी लाईफ वॉज रिअली मेक वंडरफुल. हा, पण मी असे पण बघतो ना माझ्या आजूबाजूला वगैरे, त्यांचे कोणीच मित्र नाही. जस्ट लाईक त्यांच्यासाठी रिअली कॅज्युअल आहे. जस्ट लाईक मित्र मित्र, कॉलेज 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 खतम झालं, मित्र खतम झाले, दॅट्स इट. बट आमची आमची आत्तापर्यंत स्ट्रॉंग आहे आणि पुढे पण स्ट्रॉंग राहणारच आहे. पुढे पण हे स्ट्रॉंग राहणारच आहे. लाईक अ रिअली ग्रेट डे. म्हणजे कसं की कसंही असो, एव्हरी वीकेंडला मी जर घरी वगैरे जातो ना, मित्रांसोबत भेटतो ना, तर चलो बा, चलो इधर जाना उधर जाना, इधर जाना लवडा लसून करना, वॉट एव्हर यू हॅव टू डू इट मॅन. पण खूप मजा यायची. आता 6 तारखेला आम्हाला जायचं सिंबोराला. प्रॉब्लेम हे आहे की 6 तारीखचा इथे मंडे, आणि तसं काय नाही, मी सुट्टी वगैरे काढू शकतो, बट यांचं अजूनपर्यंत कन्फर्म नाही काय 6 तारखेला नक्की चालले का नाही. जर हे 6 तारखेला खरंच चालले नक्की, सो देन आय मूव टू दी फर्दर प्रोसिजर. मी मॅडमला सुट्टी रिक्वेस्ट करीन, सुट्टी काढीन 1 दिवसाची, दॅट्स इट. बट ते पुढचं पुढे वगैरे मी पहिले त्याला फोन वगैरे करीन. बट आज असा दिवस आहे की आज आज सांगू मला मित्रांची आठवण काय येऊन राहिली, वाय. कारण आज आज लिटरली आज असं फील झालं की आज नाही का, आज एक प्रकारे कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये आहो आपण. बिलकुल त्याचप्रमाणे फरक झाला. कॉर्पोरेट म्हणजे प्रायव्हेटायझेशन. प्रायव्हेटायझेशन मध्ये कसं आहे की जस्ट लाईक तुम्हाला काम करणं आहे म्हणजे करणं आहे, तुम्हाला काम 100% करणं आहे म्हणजे करणं आहे. इवन इफ ते 100% नाही झालं तर का नाही झालं, हा. आणि जर आपण कॉन्फिडन्स का आपल्यापाशी हे काम करण्यासाठी आपण कॉन्फिडन्स नाही, आपण 80% सांगितलं का मी 80% कॉन्फिडन्स आहे, 100% का कॉन्फिडन्स नाही, आणि 100% सांगितलं का हा ठीक आहे, तू 100% मग पाहून घेऊ तुला, मग आता याच्यामध्ये कामामध्ये मग तुला तुझं काम कसं आहे वगैरे बघू बघू काही क्यूसी निघाला. इज लाईक नाही का, आज फर्स्ट टाइम मी असा फील केला आणि तो कॉर्पोरेट. या बट मे बी हे एक लाईफचं टर्निंग पॉइंट आहे किंवा एक प्रकारे हॅबिटेशन आहे. कारण आपल्याला कुठपर्यंत जायसाठी आपल्याला प्रत्येक स्टेशन थ्रू जावंच लागते ना. जस्ट लाईक आपल्याला नागपूर टू दिल्ली जायचं असेल तर डायरेक्ट स्टेशन नसतेच, बोळून बोळून इकडून तिकडून जावं लागते. पहिले हैदराबाद, देन पुणे, नागपूर वगैरे वगैरे, ऑल दिस प्रत्येक स्टेशन मधून जावं लागते. प्रत्येक स्टेशनचे वेगवेगळे बिहेवियर असतात, वेगवेगळे फॅक्टर्स असतात, वेगवेगळे पर्सन असतात, ज्याची पर्सनॅलिटी वेगळी असते. याला आपण शिकावं लागते. आपण कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये आहे, सो यू हॅव टू मेक इट, यू हॅव टू अंडरस्टँड की ह्या साऱ्या गोष्टी पण आपल्याला समजून घ्यावा लागतो. सो या दॅट्स इट. लिटरली आज खरंच, बट मला असं वाटते
जस्ट लाईक सगळं छोडछाड करून आपण घरी जाऊ, मस्त मित्रांसोबत मस्त पार्टी वगैरे करू, क्लासेस वगैरे एन्जॉय करू, त्यांच्या ग्रुपमध्ये ऍड होऊ वगैरे वगैरे. इट डज फील्स रिली ग्रेट असं मला वाटते. बट हा, तिथे मला खुशी आनंद वगैरे मिळेलच, या एक चांगली गोष्ट आहे. बट माझी लाईफ पुढे वाढणार नाही, स्वतःची ग्रोथ किंवा डेव्हलपमेंट नाही होणार. हॅपीनेस माइट बी शायद एक लकी पर्सन विथ लकी टाइमलाईन सोबतच येतो असं मला वाटते. एक प्रकारे तुम्ही तुमच्या ट्रॅकवर धावायला लागता तेव्हा तुमचा घामच गळतो, तुम्ही म्हणजे असं येतात म्हणा खुशीचे क्षण वगैरे. बट जशी आपल्या मित्रामध्ये जे प्रमाणे खुशी येते, बट मला असं वाटते की मित्रांचा साथ इज ग्रेट टू बी नाईस, चांगली गोष्ट पण आहे. पण स्वतःच्या डेव्हलपमेंट कडे पण वळलं पाहिजे. प्रत्येक दिवस आपण गुलाबजामुन जर खात असलो तर आपल्याला बोर वाटेल. सो बेसिक फंड आहे की आपल्याला या सगळ्या गोष्टी समजून घ्यावं लागेल आणि त्याच्यासोबत काम करावं लागेल. असं काही खास वगैरे काही आहे नाही, एव्हरीथिंग इज गुड, एव्हरीथिंग इज फाईन वगैरे. म्हणजे गेले हप्ता दीड हप्ता झालाय मित्रासोबत भेटलो नाही, त्यामुळे अनदर थिंग आहे ऑफिस वगैरे असं मॅटर वगैरे. सो दॅट्स इट. मित्रांसोबत अजून काय काय सांगा, आम्ही बहुत सारे किस्से सांगितले आहे, केले पण आहे, आर्टिफिशियल एपिसोड मध्ये रेकॉर्ड पण केलाय. का सांगू यार, इट वॉज रिअली ग्रेट फिलिंग. समजून तुला असे मित्र भेटतील का? म्हणजे मित्र भेटतील, बट अशासारखे मित्र भेटतील. मी खूप प्लॅन केलाय रे, म्हणजे समोर जाऊन जर मी सक्सेसफुल होणार, ऑफकोर्स मी माझ्या मित्रांसोबत टूर ट्रिपवर जाणार वगैरे. म्हणजे जेव्हा मला फावला वेळ निघेल, चलो भाई न्यूयॉर्क जाएंगे, चलो इधर जाएंगे उधर जाएंगे, लवडा रसूम करेंगे, whatever. डेस्टिनी इज टू बिग, टार्गेट इज टू बिग. सो जो आपला ट्रॅव्हल टाइम आहे तो पण खूप जास्त दूर आहे आणि ही वेळ आली आहे. या म्हणजे ऍट द एज ऑफ 26 मध्ये यावेळेस हार्ड डिसिजन घ्यावे लागतातच. मित्रांपासून थोडस दूर राहावं लागते वगैरे वगैरे. सो या म्हणजे हार्ड डिसिजन्स बीन ग्रेट. एक लाईफचा एक नवीन पेहलू स्टार्ट होऊन राहिला आहे आणि आपण याच्यामध्ये एन्जॉयमेंट करायला पाहिजे. दॅट्स इट. म्हणजे ऍक्सेप्ट करायला पाहिजे. बाकी मला काय असं सांगायची वगैरे काय अशी गरज नाही. बट या आय डोंट नो, माझ्यासाठी बोलण्यासाठी काही विषय आहे नाही, बट मला 8 एपिसोड बंद करूशा वाटत नाही. कारण मी एक प्रकारे नाही का, खरे 2 दिवसापासून मी स्वतःच्या आतमध्ये स्ट्रॅप होऊन आहे. म्हणजे जस्ट लाईक मनात विचार येतात, मनातल्या मनात विचारच करून राहिलो. हे 8 एपिसोड मुळे मला एक प्रकारे थोडस बोलण्यासाठी थोडस फ्रीडम मिळते वगैरे वगैरे. आणि it's been really good, it's been really nice. So yes. and अजून तर काही सांगूशा तर वाटते की नाही, या सांगूशा वाटते काय. ओके, वन ऑफ द बेस्ट मोमेंट विथ युअर फ्रेंड. ओके, लेट्स मेक 8 एपिसोड इव्हन बेटर बनवूयार आपण. कारण मला खरंच बोलूशा वाटत आहे, पण माझ्याकडे शब्द नाही आहे. मला मेसेज आलाय कोणाचा तरी, वैभवचा मेसेज आला. मी एक स्टेटस टाकला, म्हणजे मित्रांची वगैरे आठवणी येत्या म्हणून, त्यामुळे वगैरे. सो इज रिअली ग्रेट टू बी पार्ट ऑफ देम. 18 जणांनी बघितलं माझं स्टेटस.
Let's make artifact episode even better. So how I make my artifact episode even better? So let's just log into FB, log into Facebook. It's already login. Now go to setting, profile, and this is my profile. Now let's see all. Okay, the video game that has been played the most is on the make minute. ओके, आय एम रिअली केअरफुल अबाउट. मी कोणत्या गोष्टीबद्दल केअरफुल आहे? दॅट इज अ रिअली नाईस क्वेश्चन. मी खूप साऱ्या गोष्टीबद्दल केअरफुल आहे. जस्ट लाईक म्हणजे माझ्यामध्ये केअरिंग फॅक्टर आहे. केअरिंग फॅक्टर म्हणजे काय? केअरिंग फॅक्टर म्हणजे आपण कोणत्या गोष्टीची काळजी करतो, त्याला असं एक प्रकारे लावारिसपणा इकडे तिकडे सोडत नाही वगैरे वगैरे. केअर म्हणजे आपण एका पर्सन सोबत पण इंटरॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो, बट केअर मध्ये खूप साऱ्या गोष्टी येते. पर्सन, गोष्टी, थिंग्स वगैरे ह्या साऱ्या पण गोष्टी वगैरे येतात. वेल, मी माझ्या पर्सनॅलिटीची काळजी करतो, त्यामुळे मी एव्हरी डे खूप कमी जेवतो, जास्त जेवत नाही. माझा जो डेली रुटीन आहे इट वॉज लाईक अ रिअली फिक्स. आणि देन मी जे काही काम करतो ते माझं काम मी बरोबर सेव्ह करून ठेवतो, कारण मी माझ्या कामाची पण काळजी करतो. आणि आय थिंक मी जे काही इक्विपमेंट्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू वगैरे वापरतो त्याला पण खूप चांगल्याने प्रॉपरली हँडल करतो. मोबाईल्स वगैरे, लॅपटॉप्स वगैरे, या नेहमी अँटीव्हायरस अपडेट वगैरे ठेवतो. इट्स रिअली ग्रेट थिंग. कोणा पर्सन बद्दल बोलायचं असेल तर ऑफकोर्स मी कोणा व्यक्तीची काळजी करू शकतो, बट अनफॉर्च्युनेटली मी अशा म्हणजे एका व्यक्तीची काळजी करू शकतो जर ती व्यक्ती माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये जर असेल तर. नाही तर माझ्यापासून दूर असेल तर आय कॅन डू एनिथिंग अबाउट इट. बट जेव्हा आपण एक प्रकारे वर्स कंडिशन झाली किंवा त्या व्यक्तीची आपल्याला गरज आहे, सो ऑफकोर्स मी त्या व्यक्तीची काळजी करणं इट्स रिअली इम्पॉर्टंट थिंग. आई वडील, फॅमिली, बहीण भाऊ वगैरे तर येणारच त्याच्यामध्ये. मित्र पण येईल, या कारण जेव्हा वेळ येते तेव्हा आपण काळजी करायलाच हवी. प्रत्येक गोष्टीमध्ये केअरफुल असणं खूप चांगलं आहे, कारण हे एक प्रकारे रिप्रेझेंट करते की तुला एक प्रकारे भीती आहे. जर ती गोष्ट तुझ्यापासून दुरावून जाईल किंवा डिलीट होऊन जाईल किंवा हरवून जाईल, तर व्हॉट यू फील. तर हा फील एक प्रकारे एक केअरिंग फॅक्टर घेऊन येतो, आणि हा केअरिंग फॅक्टर इज रिअली इम्पॉर्टंट. आणि हे प्रत्येकामध्ये असणं इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक गोष्ट एकदम हलगर्जीपणाने ठेवणं चांगली पण नाही असं मला वाटतंय. नेक्स्ट क्वेश्चन. द मोस्ट मेमोरेबल कॉस्ट्यूम आय वॉन. I wish I could speak. I can stand when. My favorite routine is I typically excuse when I don't want to go to gym. Best soup I ever had. बकवास क्वेश्चन विचारून राहिलेत. आपल्या गुगल फोटोज वर तरी चांगले क्वेश्चन आहे. गुगल फोटोज Q&A. Do I look up natural look? Do you believe in UFO? Primary, secondary, deepest sleep? Ideal holiday spot would be आयडियल हॉलिवूड स्पॉट would be. वेल, आपण हे असं डिसाईड करण्यामध्ये आणि बोलण्यामध्येच खूप जास्त वेळ वाया घालतो, बट प्रॉपरली आन्सर वगैरे येत नाही. एक मी इथे वॉक करून राहिलो राईट नाऊ, आणि माझ्यासमोर एक बिल्डिंग आहे. त्याच्या करीब 1, 2, 3, 4, 5, 6 फ्लोअर मध्ये एक लाईट सुरू आहे. आणि त्या लाईट मधून मला आतमधलं सगळं दिसून राहिलाय. म्हणजे पडदा वगैरे आहे, बट एक मुलगी आहे ती दहाड पोक करून राहिली खिडकी बाहेर. आणि मला डेफिनेटली माहित आहे की जस्ट लाईक जो कोणी व्यक्ती खिडकीतून बाहेर बघतो रात्रीच्या वेळेस, त्याला जेवढंच क्लिअर दिसतो जेवढं मला ते क्लिअर दिसतंय.
सो आय डोंट नो, शी लुकिंग ॲट मी ऑर शी लुकिंग ॲट समथिंग लाइक दॅट. एवढ्या रात्री इकडे कोण आहे बघण्यासाठी, मीच तर आहे. आणि आय एम जस्ट रिअली इन फ्रंट ऑफ हर, म्हणजे बिलकुल मी तिच्या बिलकुल समोर आहे. आय डोंट नो. आणि ती धाडो पुक इट इज लाईक ती जाते, खिडकीतून अशी बघते आणि देन पुन्हा वापस जाते. नाही 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 नाही, नो 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 नो, डेफिनेटली नॉट. शी ऍक्च्युली काय आहे, ती वॉक करत आहे. जसं मी वॉक करतो ना, तशाप्रमाणे ती वॉक करत आहे घरातल्या घरात. आणि वरती फॅन सुरू आहे, त्यामुळे पडदा हलून राहिला आहे आणि तो एका कोपऱ्यातला हलून राहिलाय, ज्या कोपऱ्यातून ती अशी बघून राहिली आहे. म्हणजे आपल्याला वाटत आहे का ती बघत आहे, बट ती ऍक्च्युली बघून नाही राहिली आहे. म्हणजे तिचा चेहरा त्या खिडकीच्या फेसवरून येतो आणि टर्न बॅक टू नॉर्मल, तिथून अशी अपडाऊन करत आहे. त्यामुळे आपल्याला असं वाटत आहे का ती आपल्याला पोक करत आहे, बट दॅट इज एक्झॅक्टली नॉट. ते हव्यामुळे आहे ते तसं. तुला खरंच वाटते का मुलीची गरज वगैरे आहे राईट नाव वगैरे तुला? जस्ट लाईक यू कॅन मेक इट, यू कॅन मेक इट म्हणजे काय रे? इट लाईक नाही का, मला असं वाटत आहे की जस्ट लाईक स्नेहा तामगाडगे पासून पण इतका जास्त इंटरेस्ट वगैरे राहिला नाही. देन अजून कोणती मुलगी आहेच नाही जे आपल्याला एक प्रकारे म्हणजे माझ्यामध्ये काहीतरी गुलाब वगैरे खिलखिलाट वगैरे होईल अशी मुलगी पण असं एक प्रकारे माझ्या याच्यामध्ये आहे नाही कॉन्टॅक्ट मध्ये. म्हणजे तिला पाहता क्षणी वगैरे असं काही ना काहीतरी होईल वगैरे. स्नेहा तामगाडगे होती, बट तिच्याबद्दलच्या फिलिंग्स पण एक प्रकारे माझ्यासाठी एक प्रकारे हे झाले आहे, फेड अवे झाले आहे. सो मला असं वाटतं या म्हणजे एका पर्सनची गरज असणं इम्पॉर्टंट आहे, कारण ते आपल्याला समजून घेते वगैरे वगैरे प्रत्येक गोष्टीमध्ये. बट आता शायद माझं लक नाही किंवा माझं कोणत्या गोष्टीमध्ये आहे नाही. सो आय थिंक मला असं वाटते का शायद असं नाही होणार पॉसिबल, बट फिगर आउट समथिंग, पाहू पुढे वगैरे होईल. कोणत्या मुलीची गरज वगैरे असणं इम्पॉर्टंट आहे, बट आपल्याशी आहे ना आर्टिफॅक्ट एपिसोड. आय कॅन मेक इट माय सेल्फ हॅपियर, देन आय डोंट नीड अनदर पर्सन टू डू दॅट. ऑफकोर्स एक अनदर पर्सनची गरज वगैरे असतेच म्हणा. म्हणजे सांगू, इट जस्ट लाईक रिअली अमेझिंग फील्स वेन यू टॉक टू समवन. आणि म्हणजे ज्याप्रमाणे तू आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये बोलून राहिला त्याचप्रमाणे तू समज जर एका पर्सन समोर किंवा आपल्या फ्रेंड जे फिमेल फ्रेंड आहे तिला समज बोलशील ना, इट डज फील्स रिली ग्रेट. इट ऍक्च्युअली फील्स रिली ग्रेट. या मोर दॅन आर्टिफॅक्ट एपिसोड पेक्षा पण. तरी या जे आहे ते आहे. मी माझ्या येणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल आपण माझी येणाऱ्या डेस्टिनी मधल्या पाथ मध्ये प्रत्येक गोष्टी चेंज तर नाही करू शकत. जे होत आहे ते होऊ दे. दॅट इज अ रिअली गुड थिंग. कसं आहे की मला नेहमी स्वप्न पडतात की माझ्या अकाउंट मध्ये अचानक 10 करोड रुपये आले, देन हाऊ वुड आय स्पेंड दिस मनी. मला असं वाटते आणि मी विचार पण करतो या गोष्टीमध्ये, आणि विचार करण्यामध्ये पण खूप जास्त चांगलं पण वाटते, बट ते आपलंसं वाटत नाही यार. म्हणजे मला हे बिलकुलच वाटत नाही का ज्या व्यक्तीला जे 10 करोड मिळाले त्याच्या अकाउंट मध्ये तो मी आहेच नाही. विचार करण्यामध्ये जरी चांगलं वाटत असेल, बट इट डझंट फील्स लाईक रिअली ग्रेट राईट ना. माझी सिच्युएशन काही इतकी काही वाईट नाही. यामध्ये मी जॉब करत आहे, माझ्यापाशी पैसा वगैरे आहे. सो माझी डेस्टिनी खूप चांगल्याने वाट बघून राहिली आहे. माझ्या मनात विश्वास, कॉन्फिडन्स वगैरे सगळ्या गोष्टी आहे. मी पुढल्या वर्षी पुण्याला पण जाणार आहे. एव्हरीथिंग इज सेटअप. माझ्या डेस्टिनीला, माझ्या करिअर पर्यंत जाण्यासाठी सगळ्या गोष्टी मी आतापासूनच सेटअप करून ठेवल्या. सो दॅट इज रिअली गुड थिंग. आणि आपण चांगल्या ट्रॅकवर आहे असं मला वाटते. आणि यावेळेस आपण असं काही फालतूचा विचार करून असं काही नाही, जस्ट लाईक अ टेम्पररी सोल्युशन आहे. जेव्हा आपण फील्स रिली बॅड किंवा फील्स रिली अनएक्सपेक्टेड थिंग्स वगैरे विचार करतो तेव्हा वगैरे होईल असं, बट आय डोंट थिंक असं काय आहे वगैरे, राईट. सो right now I just need to quit. What should I name it? I don't know. म्हणजे जस्ट लाईक म्हणजे मी खूप सारे नाव वगैरे दिलं आहे. आय डोंट नो किंवा आय जस्ट वॉन्ट टू टॉक वगैरे, बट हे म्हणजे खूप डबल झाले आहे. जस्ट लाईक ऑडिओ फाईल मध्ये खूप सारे डबल होऊन जाईल. आय शुड आय नेम रिअली डिफरंट थिंग. Yeah, that's a new thing. That's a different thing.
That's I should name it different thing. It was a really better way to, yeah, different thing. Thank you.